नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सौभाग्यवती नीता अनिल जगताप या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आम्ही अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे गेल्या 40 वर्षापासून काम करून देखील पक्षानं AB फॉर्म दिला नाही. त्यामुळं स्वाभाविकपणानं बळीराजाचं हित जोपासण्यासाठी अपक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सर, कोणाचं आव्हान असेल तुमच्यासमोर? खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ती कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही, ती विचारधारेच्या विरोधामधली निवडणूक आहे. मला या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये प्रमुख आव्हान आहे ते जनतेच्या प्रश्नाचं. त्या मतदारसंघातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत, मग तिथं उच्च असं शैक्षणिक दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, कृषीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य हे त्या मतदारसंघातल्या जनतेला कसं मिळेल हे आव्हान माझ्यापुढे आहे. तसेच भविष्यामध्ये कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा महाराष्ट्रामधला एक मॉडर्न मतदारसंघ म्हणून पुढं आला पाहिजे, हे आव्हान देखील माझ्यासमोर आहे. सर, आता निवडणूक सुरू असताना तुम्ही 40 वर्ष सेवा केली, त्या पक्षाने तिकीट नाकारलं आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम केले, ते शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे? पक्षानं निवडणुकीमध्ये AB फॉर्म नाही दिल्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरला आणि हा फॉर्म राहावा म्हणजे ठेवावे की नाही या संदर्भात माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांनी सांगितले की दादा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण फॉर्म काढून घेऊ नका. 2020पासून 24पर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी अतिवृष्टी अनुदान असेल, विमा असेल, प्रोत्साहन अनुदान असेल, दुधाचं अनुदान असेल, कांद्याचं अनुदान असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती वेळोवेळी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती असेल, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या ठिकाणी स्वतःच्या पैशातून पिटिशन दाखल केल्या आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जवळपास 7,200 कोटी रुपये मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. राजू शेट्टींचा कोल्हापूर असेल, बच्चू कडू यांचा अमरावती बुलढाणा असेल, रविकांत तुपकर असेल, यांच्यापेक्षा 5 पट मदत धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण मिळवून दिलेली आहे. त्यामुळं स्वाभाविकपणानं शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे, आदेश दिला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला फॉर्म राहू द्या, त्याच्यासाठी लागलं तर आम्ही लोकवर्गणी करून घेऊ आणि शेतकऱ्याचा आदेश मला वंदनीय आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत माझा फॉर्म माघारी घेणार नाही, ही देखील काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण मतदारापर्यंत जात आहात, लोकांचा कसा प्रतिसाद भेटत आहे आपल्याला? मी माझ्या मतदारसंघातल्या 16 गावामध्ये जाऊन आलेलो आहे. लोक अक्षरशः स्वतः फटाकड्या वाजवून हलक्या लावून गावात येत आहेत आणि सांगतायत की दादा, 1 रुपया खर्च न येऊ देता गेल्या वर्षी एकट्या लोहारा तालुक्याला तुम्ही 176 कोटी रुपये मिळवून दिलेत. तुमच्यामुळं आमच्या खिशात दरवर्षी जसं क्षेत्र आहे त्या मानाने 3, 3.5, 4 लाख रुपये पडत आहेत. ते आम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळं आपण फॉर्म ठेवा आणि आम्ही प्रामाणिक आहोत का नाही सिद्ध करण्याची एक संधी आम्हाला द्या, अशा प्रकारचं भावनिक वक्तव्य देखील बळीराजाकडून होत आहे. केवळ बळीराजाने दिलेल्या प्रेमामुळे आणि शक्तीमुळे मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. आता आर्णी असेल, उंदरगाव असेल, हिप्परगा रवा असेल, या गावातल्या शेतकरी बांधवांनी अक्षरशः वर्गणी जमा केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे 27 तारखेला तुमचा फॉर्म राहिला की 28 तारखेला जमा झालेली लोकवर्गणी आम्ही तुमच्याकडे आणून देणार आहोत. कारण तुम्ही प्रामाणिकपणानं शेतकऱ्यासाठी काम केलं आहे. या मतदारसंघातला एकही शेतकरी तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा करणार नाही. उलट आम्हीच तुम्हाला लोकवर्गणी देऊ, हे शेतकऱ्यांचं प्रचंड असं प्रेम आहे. नमस्कार.